विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राज बॉटनी या YouTube चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जसे की तुम्हा सर्वांना माहीत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबादच्या परीक्षा ज्या नियोजित 1 ऑक्टोबर पासून होत्या, त्या आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्या परीक्षा या 9 ऑक्टोबर पासून होणार आहे आणि आजचा हा व्हिडिओ सुधारित वेळापत्रका जे विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसारित झालेला आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जसे की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही विद्यापीठाची वेबसाईट बामू डिजिटल युनिव्हर्सिटी. याला थोडंसं मी मिनिमाइज करतो जेणेकरून तुम्हाला ॲट अ ग्लान्स पाहता येईल. तर बघा, हे नवीन आलेलं वेळापत्रक BAचं आहे, BSCचं आहे. मोरवर या ठिकाणी मी क्लिक करतोय. तर सर्व जे काही परीक्षा पोस्टपोन झाल्या होत्या, पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जुनं टाइम टेबल आता नव्याने दिनांक 9 ऑक्टोबर पासून होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यानुसार आता नवीन वेळापत्रक, नवीन टाइम टेबल बनवलेलं आहे. BA फर्स्ट, थर्ड, फिफ्थ, सिक्स्थ विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. अगोदरच विद्यापीठाने सांगितल्याप्रमाणे सेकंड आणि फोर्थ, दुसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टर सत्राच्या परीक्षा या होणार नाहीत. फक्त फर्स्ट, थर्ड, फिफ्थ आणि सिक्स्थ पहा या ठिकाणी फर्स्ट, थर्ड, फिफ्थ आणि सिक्स्थ BCom असेल, BCA असतील. बघा, BCA, BBA फर्स्ट, थर्ड, फिफ्थ आणि सिक्स्थ. पहिलं, तिसरं, पाचवं आणि सहावं. MCom असेल. ह्या जेवढे काही जे अभ्यासक्रम आहेत त्या सगळ्या अभ्यासक्रमाचे जे काही पेपर होणार आहेत त्या अभ्यासक्रमाचे पेपर फर्स्ट, थर्ड, फिफ्थ आणि सिक्स्थ असेच होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे नवीन जे टाइम टेबल आजच प्रकाशित झालेले आहे विद्यापीठाच्या वेबसाईटवर. तर उदाहरणादाखल मी एक वेळापत्रक या ठिकाणी मी क्लिक करत आहे. PDF फॉर्म मध्ये आहे. थोडेसे पान त्याचे जास्त असल्यामुळे आणि इंटरनेटचे जर तुमच्याकडे जर फास्ट असेल तर लगेच वेळापत्रक तुमच्या स्क्रीनवर येईल. जसे की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघा, रिवाइज्ड प्रोग्राम पब्लिश्ड ॲज ऑन 3 ऑक्टोबर 2020 म्हणजे कालच हा सिलेबस फ्रेम झाला आणि आज विद्यापीठाच्या वेबसाईटवर हे प्रसारित झालेलं आहे. एक्झामिनेशन BSCच्या फर्स्ट, थर्ड, फिफ्थ आणि सिक्स्थ त्या सेमिस्टरच्या एक्झाम कुठलाही असो अभ्यासक्रम, त्याचे जे काही सेकंड आणि फोर्थ या काही एक्झाम होणार नाहीत. फक्त फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ होणार आहेत आणि सिक्स्थ होणार आहे. तर बघा या ठिकाणी 9 ऑक्टोबर पासून पहिला दिवस आहे. तर एक्झामचा जो टाइम टेबल, एक्झामची जी वेळ आहे ती 9 ते 1 PM ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी. जसं तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, तुमचा जरी 4 तासाचा हा वेळ दिसतोय तरी सुद्धा तुमचा ऍक्टिव्ह 1 हवर्सच गृहीत धरल्या जाणार आहे. तर त्यानंतर 10 तारीख, 12 तारीख ज्या BSCच्या ज्या पहिल्या, तिसरं, पाचवं आणि सहावं सेमिस्टर आहे तर त्या सगळ्यांच्या ज्या एक्झामचा हा डिटेल असा टाइम टेबल विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसारित झालेला आहे. तर विद्यापीठाच्या वेबसाईटची जी लिंक आहे ती लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. त्या लिंकवर तुम्ही डायरेक्ट क्लिक करून हे वेळापत्रक तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच आपण या ठिकाणी BAचं सुद्धा पाहू शकता. BAचे जे काही पहिलं, तिसरं, पाचवं आणि सहावं जे काही सेमिस्टर आहे पहा, तर याचं सुद्धा वेळापत्रक या ठिकाणी आलेलं आहे. BA ज्या एक्झाम 3 ऑक्टोबर हे रिवाइज झालेलं आहे वेळापत्रक. 3 ऑक्टोबर म्हणजे कालच रिवाइज झालेलं आहे. तर 9 तारखेपासून BAचे सुद्धा एक्झाम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की हे जे वेळापत्रक आहे ते विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसारित झालेले ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तुमच्या ज्या अडचणी येत आहेत तुमची मॉक टेस्ट देत असताना, त्या मॉक टेस्ट देत असताना ज्या अडचणी तुमच्या कॉलेजच्या IT कोऑर्डिनेटर सॉल्व्ह करू शकतात. त्यामुळे तुमच्या कॉलेजचे IT कोऑर्डिनेटर्स कोण आहेत त्यांच्याशी कृपया तुम्ही संपर्क करावा, त्यांच्याशी बोलावं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वेब कॅमचा प्रॉब्लेम येत आहे, फ्रंट कॅमेरा चालू होत नाही. तर तुम्हाला ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की फ्रंट कॅमेरा चालू होत नाही तर तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जाऊन Google Chrome मध्ये ते ऑप्शन जे आहे ते तुम्हाला एबल करावं लागेल. काही विद्यार्थी वेबकॅम चालू होण्याच्या अगोदर त्यांच्या
मोबाईलवर मेसेज प्रसारित होतो की अलो युअर कॅमेरा. मग तिथं अलो आणि ब्लॉक असे 2 ऑप्शन असतात. काही विद्यार्थी चुकून ब्लॉकवर क्लिक करतात. मग तो कॅमेरा ब्लॉक होऊन जातो आणि पुढे ते कॅमेरा दिसत नाही. तर तसं करू नका. अलोवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. ALLOW. असो या काही सूचना आहेत त्या तुम्ही लक्षात घ्याव्यात आणि जे काही सुधारित जे वेळापत्रक आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्यावं. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल राज बॉटनी तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.